नमस्कार शेतकरी व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट कांदा अनुदान या संदर्भातील आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा अनुदान कधी मिळणार, काय त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यानंतर कांदा आवकेत प्रचंड अशी वाढ झालेली आहे। त्याच मित्रांनो, या ठिकाणी बघितलं शेतकरी यांचं काय म्हणणं आहे कांदा आवके संदर्भात व केंद्राच्या निर्यात बंदीमुळे या ठिकाणी काय स्थिती सध्या निर्माण झाली, निर्यात बंदी कशामुळे झाली आणि सध्याची परिस्थिती काय आहे। नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, त्यानंतर पुणे, मुंबई, त्याच मित्रांनो सोलापूर या ठिकाणची परिस्थिती काय आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि केंद्राच्या या ठिकाणी निर्यात बंदीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान होत आहे आणि निर्यात बंदी कशामुळे त्यांनी केली आहे, चुकीच्या माहितीच्या आधारे निर्यात बंदी केली का खरोखर मुद्दामच निर्यात बंदी केली, त्या संबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून रोजला बेल आयकॉन म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि पहिली बातमी बघत आहात। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना प्रतीक्षा 9 महिन्यानंतरही सरकारकडून 300 कोटी रुपये देणे येणे बाकी आहे। 450 कोटीचा अनुदान रखडलेले आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं 9 महिने उलटून गेले तरी देखील केंद्र सरकारने आणखीन 300 कोटी रुपये देणे बाकी आहे राज्य सरकारचे। या ठिकाणी बघितलं कांदा अनुदानामध्ये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना काही अनुदान भेटलंय, परंतु अजून दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान शेतकऱ्यांना आलेले नाही। 450 कोटीचं कांदा अनुदान रखडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावं। आधीच या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात संकट शेतकरी बांधवावर आलेलं आहे कांदा निर्यात बंदीचं, आणि असे दिवसेंदिवस संकट शेतकरी बांधवावर येत आहे आणि तुम्ही अशा प्रकारचे निर्णय घेता कांदा अनुदान देऊ। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा अनुदान ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्यांना अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं। त्यावेळेस गारपीट झाली, त्यामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं आणि मदत म्हणून सरकारने हे अनुदान जाहीर केलं होतं, परंतु अद्याप ते अनुदान शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात आलं नाही। काही शेतकऱ्यांना भेटलं तर ते निम्मच भेटलं, अर्ध भेटलं नाही। खऱ्या अर्थानं हे तुम्ही जे काही घोषणा करताय ते या ठिकाणी टप्प्याटप्प्याने तुम्ही ते अनुदान देताय, खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे। शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची अपेक्षा कायम आहे, त्याचं नुकसान होत आहे आणि आता निर्यात बंदी सरकारने केली, आणखीनच नुकसान त्याचं या 2-4 दिवसामध्ये बघायला भेटत आहे। आणि या ठिकाणी अनुदान रखडलं असल्याकारणानं शेतकऱ्यांची वारंवार मागणी आहे कांदा अनुदान लवकरात लवकर द्या। हिवाळी अधिवेशनामध्ये काही तरी त्याला वाटलं होतं काहीतरी त्यावर संदर्भात निर्णय होईल, परंतु त्यामध्ये तर काही निर्णय झाला नाही। उलट या ठिकाणी कांदा अनुदानाचा विषय तर राहिलाच, तर कांदा निर्यात बंदी सरकारने करून टाकली। खऱ्या अर्थानं आणखीनच संकटात शेतकरी बांधव सापडला आहे। आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, दरात घसरण झालेली आहे। हमालाच्या अचानक बंदमुळे सुद्धा अडचण आलेली आहे। सर्वच घटकाकडून शेतकऱ्यांची पिळवणूक सध्या होत आहे। सरकार सुद्धा शेतकरी विरोधी आहे। त्याच मित्रांनो, जे काही बाजार समितीचे काही हमाल आहे ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी अचानक बंद पुकारला। बाजार समिती कांद्याची बेहिशेबी आवक झाल्यामुळे या ठिकाणी हमालाने सुद्धा या ठिकाणी बंद पुकारला। त्याच मित्रांनो, या ठिकाणी बघितलं बाजार समिती प्रशासन ढेपाळले। त्याच मित्रांनो, दरात 200 ते 300 रुपयाची घसरण, शेतकऱ्यांना फटका सध्या बसलेला आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे। आणि कांदा निर्यात बंदी संदर्भात सुद्धा महत्त्वाची बातमी तुम्ही बघू शकता। कांदा निर्यात बंदीमुळे या ठिकाणी बघितलं कांद्याचे दर घसरले आहे। सरासरी निघाला 1700 रुपयाचा दर। या ठिकाणी बघू शकता आजही होणार कांद्याची विक्रमी आवक। सोलापूर या ठिकाणी प्रचंड आता दिवसाआड त्या ठिकाणी कांदा लिलाव चालू आहे। बाजार समिती चालू करताय, बंद करताय, चालू करताय, बंद करताय। आता तर त्यांनी एक निर्णय घेतलाय की बाजार समितीमध्ये फक्त 400-500 कांदा गाड्याच घ्यायच्या, नंतर दुसऱ्या जेवढ्या काही शिल्लक राहिल्या गाड्या त्यांना टोकन देऊन दुसऱ्या दिवसासाठी नंबर लावून ठेवायचा। आजही प्रचंड अशी विक्रमी आवक झाली। कांदा भरून आलेल्या वाहनाचे मंगळवारी बाजार फुल झालं। एका दिवसाआड हे कांदा लिलाव घेत आहे। त्यानंतर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना, बोरामणी नाका ते हैदराबाद रोडवर वाहनांचा रांगा, गाडी खाली व्हायला लागतो 12 तासाचा वेळ। म्हणजे बघू शकता किती भयावह परिस्थिती सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे।
दिवसाआड लिलाव शेतकऱ्यांच्या मुळावर, कांद्याचे दर 5,000वरून थेट निम्म्यावर, ना संचालकांचे लक्ष ना व्यापाऱ्यांना चिंता, नियोजन शून्य कारभारामुळे दर पडला। बघू शकता महत्त्वाची बातमी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे कांद्याचे दर पडला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। आवक वाढल्याचे सांगत एक दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णयाने शेतकऱ्यांना फटका बसत आहे। या चुकीच्या निर्णयामुळे आणि निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने 8 दिवसात या ठिकाणी 5,000ला विकणारा कांदा आता 2 ते 2.5 हजारापर्यंत खाली आला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती वर्षभर कांद्याची मोठी आवक असते। सरासरी 500 ट्रक कांद्याची आवक असल्यामुळे व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे। दरही चांगला भेटतो म्हणून पुणे, अहमदनगर, नाशिक या भागातील शेतकरी सोलापुरात कांदा विकायला आणतात। मात्र बाजार समितीत नियोजन शून्य कारभारामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फटका बसत आहे। मागील 8 दिवसापूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला। त्याच्या दुसऱ्या दिवशी सोलापूर बाजार समितीत सुमारे 1200 ट्रक कांद्याची आवक झाली होती। आवक वाढल्यामुळे लिलावानंतर कांदा भरून पाठवण्यासाठी वेळ लागतो, हमाल काम करत नाही असे सांगून दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला। पुन्हा तिसऱ्या दिवशी 1000 ट्रक कांद्याची आवक झाली, तेव्हाही तीच परिस्थिती उद्भवली। मागील 8-10 दिवसापासून बाजार समितीत एक दिवसाआड कांदा लिलाव सुरू आहे। त्याचाच फटका शेतकऱ्यांना सध्या बसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनी जायचं तरी काय? तुम्ही एका दिवसाआड लिलाव बंद करताय आणि या ठिकाणी शेतकरी बांधव त्रस्त झाले आहे। आधीच त्याला कवडीमोल भाव भेटतोय, 2 पैसे मिळावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहते, परंतु त्याला तो योग्य भाव भेटताना दिसत नाही। शनिवार रविवार लिलाव बंद आहे। शेतकऱ्यांनो या ठिकाणी बघितलं, शुक्रवारी आवक वाढल्यामुळे शनिवारी कांदा लिलाव बंद आहे। रविवारी सुट्टी आहे, 2 दिवस बंद राहणार असल्याने पुन्हा सोमवारी मोठी आवक होण्याची शक्यता आहे। मंगळवारी पुन्हा बंद ठेवण्याची वेळ घेऊ नये म्हणून आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी दक्षता घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं, दुपारी 2 नंतर लिलावाला सुरुवात। बघू शकता महत्त्वाची बातमी, रात्री उशिरापर्यंत हमालांनी या ठिकाणी वाढीव पैशासाठी माल न उठवण्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत गाड्या उभ्या होत्या, त्यामुळे सकाळी लिलावास सुरुवात झालीच नाही। 2 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये असा आहे, दुपारी 2 पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे दुपारी 2 पर्यंत लिलावाला सुरुवात झाली। लिलाव सुरू झाल्यानंतर आणखीन गाड्या खाली करायचे काम सुरूच होते, त्यामुळे गाडी मालकांना 2 दिवसाचे भाडे देण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांना आली, त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, केदार उमराजे व्यापारी संचालक बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जे आहे त्यांचं काय म्हणणं आहे तर बघा, सभापती आज घेणार बैठक। सभापती आमदार विजयकुमार देशमुख सध्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये या ठिकाणी आहेत। शनिवारी सोलापुरात आल्यानंतर दुपारी कांदा व्यापारी व हमाल वर्गांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचं सांगण्यात आले आहे। येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवल्यास आणि कर्मचारी वाढवण्यास कोंडी सुटणार असल्याचं सांगण्यात आले आहे। त्यानंतर या ठिकाणी बघितलं, कांद्याची आवक वाढल्याने वाडातील माल बाहेर काढण्यासाठी एकच दिवस लागत आहे, त्यामुळे नाईलाजास्तव लिलाव बंद ठेवण्याची वेळ येत आहे। शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊ नये यासाठी याची खबरदारी घेतली जात आहे। व्यापारी शेतकऱ्यांचाच बाजूने आहेत। केदार उमराजे व्यापारी संचालक बाजार समिती, केवळ लिलाव बंद ठेवण्यामुळे 2 दिवसाची 1000 गाड्या कांदा आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे। कांदा लिलाव एक दिवस बंद ठेवल्यामुळे दुसऱ्या दिवशी 2 दिवसाचा माल मार्केट कमिटीत येतो। एका दिवसाला 500 ट्रक आल्यानंतर वर्षभरात लिलावात कधीच अडचण येत नव्हती आणि आता का येते आहे असं शेतकऱ्यांचा सवाल आहे। आता तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या मध्ये मांडू शकता। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स होतोपर्यंत आम्ही महाराष्ट्र जय श्री धन्यवाद। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा सांगा. अशा प्रकारच्या कांदा भाव संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला. भेटूया आपण महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.